रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणापुढे सत्य साच खरे या अभंगावर विवरण करणार आहे. नाम महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. उपदेशपर प्रकरणातला हा अभंग आहे. 4 चरणाचा आहे आणि तुकाराम महाराजांचा आहे. महाराज म्हणतात, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटते बंधने बंधने, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, येणे तुटते बंधने, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, येणे तुटते बंधने, तो का म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा, येणे तुटते बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, येणे तुटते बंधने. नाम महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. सत्य 3 प्रकारचं आहे. एक व्यावहारिक सत्य, दुसरं प्रातिभासिक सत्य आणि तिसरं पारमार्थिक सत्य. पारमार्थिक सत्य जे आहे ते आहे भगवंताचं नाव. परमात्मा सत्य आहे, त्याचं नामही सत्य आहे. नाम आणि नामी यांचा समवाय संबंध आहे. तेव्हा हे नाम जे आहे हे त्रिकाला अबाधित आहे. कारण परमात्मा हा त्रिकाला अबाधित आहे. आत्मा, परमात्मा, कूटस्थ हे जे आत्म्याचे रूप आहेत तेच ब्रह्माचे रूप आहेत, कारण त्याचाच हा एक भाग आहे. तेव्हा हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे पूर्वी ब्रह्म होतं, आज आहे, पुढे राहणार, जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये आहे, सर्व अवस्थेषु सगळ्या अवस्थेमध्ये आहे, सर्व कालामध्ये आहे. असं असणारं जे ब्रह्म आहे म्हणजे ईश्वर आहे, त्याचा अंश. आणि ईश्वराचं जे नाम आहे, ईश्वर सत्य आहे, अर्थात त्याचं नामही सत्य आहे. नाम आणि नामी हे एकरूप असतात. तर ते सत्य आहे, साच आहे. सत्य साच खरे 3दा म्हटलंय. सत्य आहे म्हणजे पूर्वी सत्य होतं. साचे अर्थ याचं खरंच आहे, जे आत्ता आहे खरं. खरे पुढे राहणार आहे ते खरंच आहे. म्हणून तिन्ही कालाला बाधित करण्यासाठी त्रिकालाबाधित सत्य म्हणजे तिन्ही काळामध्ये म्हणून 3दा वापरले. खरं तर शास्त्रामध्ये असं असतं, साहित्यामध्ये, की तीच गोष्ट जर दोनदा सांगितल्या गेली 2 शब्दाने तर त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात. पण हे 3दा सांगितलेलं गेलं आहे, हे त्रिवार सत्य आहे, हे त्रिकालाबाधित आहे, हे तिन्ही अवस्थेत आहे, असं 3 असल्यामुळे हे 3दा सांगितलेलं आहे. त्यामुळे याला द्विरुक्तीच काय, तिरुक्ती दोषसुद्धा लागू होत नाही. म्हणून हे सत्य आहे, साच आहे आणि खरे आहे. नाम विठोबाचे बरे. काय सत्य आहे, काय साच आहे आणि काय खरे आहे? विठोबाचं नाम. ते घेतल्याने काय होतं? येणे तुटते बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. या नामाने बंधन तुटतात. हे जे आशा पाश, हे जे पंचपाश आहेत ना, सगळे बंधनं सगळे तुटून जातात. आणि उभय लोकी कीर्ती जेणे, त्या भक्ताची, हरिभक्ताची तिन्ही लोकात कीर्ती होते. भाव ज्याचे गाठी. 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात,
पण त्या नामावर, त्या नामीवर ज्याचा भाव आहे, भाव त्याच्या पदरामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे, त्यासी लाभ उठाउठी. त्याला मात्र ताबडतोब लाभ होतो. आणि ज्याला भाव कमी आहे ना, तर त्याचा अंतर्भाव झटपट प्राप्तीमध्ये होत नाही. म्हणून म्हणले करावी तातडी परमार्थाची. तातडी करा आणि भाव आपल्या गाठी बांधा, तर तुम्हाला त्याचा लाभ उठाउठी म्हणजे ताबडतोब होईल. तो का म्हणे भोळा जिंको जाणे कळे काळा, येणे तो डदे बंधणे. तो का म्हणे भोळा, भक्त जो असतो, भाविक जो असतो, त्याला इतर लोक भोळा समजतात. पण या भवदुःखातून पार पाडण्याची युक्ती आणि जे भांडवल आहे भावाचं, ते त्याच्याकडे असतं. भावे विन देव नकळे निसंदेह. तो भाव महत्त्वाचा आहे आणि भाव हेच भांडवल आहे आणि ते त्याच्याकडे असतं. कोणाकडे? ज्याच्या गाठी भाव असतो तो. आणि तोच त्याला लोक भोळा समजतात, पण तो भोळा नाही आहे. जिंकू जाणे कळे काळा, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. गर्भित अर्थ आहे, लाक्षणिक अर्थ आहे. आणि हे नाम आणि नामी सर्व काळामध्ये आहे हे सांगत असताना अनेक दुसरे अभंग आहेत. अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे, असा एक अभंग आहे बघा. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म होणारे, म्हणजे ह्या 4 खाणी आहेत. जारज जारातून निर्माण होणारे, स्वेदज म्हणजे घामातून निर्माण होणारे, उद्बीज बियापासून निर्माण होणारे प्राणी, प्राणी किंवा झाडं, झाडी, वेली, गवत, उद्बीज. हे 4ही खाणी आटतात. अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे, हरे नाम नाटे ते बरवे, जे नाटे ते नाम बरवे. असा हा अभंग आहे. आणि म्हणून नामधारक बना, भगवंताचं नाम घ्या, अंतःकरण शुद्धी होईल, चित्तशुद्धी होईल, चित्तशुद्धामध्ये ज्ञान होईल आणि ज्ञानेन मुक्तिर्न तुमुंडनेन, ज्ञानाने मुक्ती प्राप्त होईल, असा या अभंगाचा भावार्थ आहे. लहानसा एक मुद्दा आहे प्रतिक्रियेच्या बाबतीमध्ये. परवा एक व्हिडिओ आपण केला आणि तो व्हिडिओ होता मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काय निघून जाते, असं त्याचं शीर्षक दिलेलं होतं. आता त्याच्यावर एका सद्भक्ताने, एका सज्जनाने प्रतिक्रिया व्यक्त केली की आत्मा ना जातो ना येतो. आणि त्या पुढे असं लिहिले त्यांनी की कोणाकडे शिकलात आणि प्रश्नचिन्ह लिहिलं आहे. तेव्हा आत्मा जात नाही आणि येत नाही हे आम्हाला तत्त्वज्ञानी माणूस, माझा विषयच तो आहे, त्यामुळे आम्हाला पक्क माहिती आहे. फक्त शीर्षकामध्ये जीवात्मा, जीव घालायचा राहिला म्हणण्यापेक्षा हेडिंग कमी शब्दामध्ये दिलं तरी चालत असतं. कारण हेडिंग सगळं देता येत नाही. सगळ्या व्हिडिओचं किंवा सगळ्या ग्रंथाचं हेडिंग एकदम त्या ह्याच्यामध्ये असत नाही, देताच येत नाही. जसं विचार सागर हा एक तात्विक ग्रंथ आहे, जरूर वाचा केव्हा तरी, ऐका तो ग्रंथ, कोणाकोण तरी सोडून घ्या. आता विचार सागर म्हणजे विचार ह्याच्यामधलं नाही की सद्विचार, कोणता विचार, तर सगळे विचार, सद्विचार, कुविचार, असद्विचार, हे सगळे विचार त्याच्यामध्ये येतात. आणि सागर म्हटलं आहे, सागर म्हणजे समुद्र, विचाराचा समुद्र असा त्याचा अर्थ होतो. आणि समुद्र म्हटलं की समुद्र खारा असतो आणि खारे विचार असा त्याचा सरळ वाच्यार्थ होतो, शक्त्यार्थ होतो त्या शब्दाचा. मग तसा अर्थ घ्यायचा का? तो तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. त्या एका हेडिंगवरून या ग्रस्ताने, म्हणजे अविनाश गोडबोले असं त्या मी दाबून पाहिलं की त्यांचं नाव काय आहे, तर त्यांनी असं लिहिलं आहे की कोणाकडे शिकलात आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं की माझ्यापुरतं ठीक आहे, पण माझ्या गुरुबद्दल पण प्रश्न निर्माण केलं की कोणाकडे शिकलात. तेव्हा कोणाकडे शिकलो आहे तर त्यांना आता उत्तर द्यायला पाहिजे ना. तेव्हा कोणाकडे शिकलो आहे तर एकनाथ महाराज देगलूरकर यांच्याकडे आम्ही सर्वदर्शन संग्रह शिकलो. 6 वर्ष पंढरपुरामध्ये मी अभ्यास केला आहे. शंकर महाराज कंधारकर त्यांच्याकडे दशोपनिषद त्याच्यावरचं भाष्य जे आहे
भाष्यग्रंथ त्यांच्याकडे शिकलो. मदन महाराज बिहाणी, विचार सागर, वृत्ती प्रभाकर हे असे जे ग्रंथ आहेत किंवा भगवद्गीता, अन्वयार्थ हे त्यांच्याकडे शिकलो. हरिभाऊ शास्त्री त्यांच्याकडे व्याकरण शिकलो. आणि तात्या मंगळवेढेकर त्यांच्याकडे संगीताच्या विशारदपर्यंतच्या प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होतं त्यांच्याकडे संगीत शिकलो. म्हणजे साहित्य, संगीत, कला आणि तत्त्वज्ञान हा माझा आवडता आणि मुख्य विषय आहे. आणि हे सगळं असताना केवळ शीर्षकावरून या गृहस्थाने कोणाकडे शिकलात असा प्रश्न निर्माण केल्यावर मला थोडंसं विचार करावा लागला आणि आता खुलासा करावा लागतो आहे की गुरुवर सुद्धा प्रश्नचिन्ह माझ्या निर्माण झालं. मला काय म्हटलं असतं तर चाललं असतं, पर जे काय असेल ना अपसिद्धांत वगैरे असतील तर ते गुरोर्ण गुरुचे नसतात. ते गुरु चांगलंच शिकवतात आणि हे महारथी सगळे गुरु आणि त्यांच्याकडे मोठे मोठे शास्त्र आम्ही सगळं जीवन त्याच्यामध्ये घातलं. आणि आत्ता माझे सदस्य 26,587 आहेत आणि व्हिडिओ 4,862 आहेत. 12 वर्ष आपण चॅनल चालवतो आहेत आणि व्ह्युअर्स म्हणजे पाहणारे माझे सदस्य दर्शक 4 लाख आहेत. तेव्हा हे सगळं करत असताना 50-60 हजार लोक कमी होतात आणि परत ते 60-70 हजार लोक परत येतात जर व्हिडिओ कमी जास्त जर आपण करू शकलो नाही तर. सांगायचा मुद्दा असा की जरा प्रतिक्रिया व्यक्त करताना या श्रोत्यांनी भान राखलं पाहिजे. एखाद्याच्या गुरुवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं ते त्यांनाही आवडणार नाही आणि मला तर नाही आवडलं. कारण आत्तापर्यंत 4,862 व्हिडिओ करताना हजारो लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणालाही मी उत्तर दिलं नाही, कोणालाही खुलासा केला नाही आणि कोणाच्या नावाबद्दलसुद्धा मी बोललो नाही. कारण ते माझे श्रोते आहेत. सज्जन हो असं म्हणूनच मी व्हिडिओला सुरू करतो. मी त्यांना सज्जन समजतो, महेशांच्या मूर्ती समजतो. त्यामुळे कोणाचा अवमान करणं किंवा कोणाला हे करणं न बुद्धिभेदम जने दज्ञानम कर्मसंगीणाम भगवद्गीता सांगते. तुम्ही ज्ञानी आहात ना तर त्या चालणाऱ्या माणसाचा बुद्धिभेद करू नका आणि त्याचं खंडन करत बसू नका. तो आत्ताच लागलेला आहे, नवीन लागलेला आहे. तेव्हा या ग्रस्ताचं चॅनल आहे का बघितलं मी दाबून तर त्याचं चॅनल आहे. सदस्य किती 7 आहेत. व्हिडिओ पहा म्हणजे चॅनल पहा असं म्हणून ते दाबलं तर चॅनल त्याचं कोरच आहे. आणि ही जर आपली पात्रता आहे तर अशा एखाद्या माणसाचं सगळे हे व्हिडिओ ऐकायला पाहिजे. आणि निदान ज्या व्हिडिओवर हे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, तुम्ही कोणाकडे शिकलात आणि आत्मा हा जात नसतो आणि येत नसतो. अरे बाबा, आत्मा जात नसतो तर माझ्या हजारो व्हिडिओ त्याच्यावर आहेत. आत्म्यासंबंध माझं तत्त्वज्ञानच ते मुळात. आणि केवळ त्या शीर्षकावरून हा विषय त्या ग्रस्ताने छेडला गेला. तर मला सांगायचा मुद्दा असा की असं करू नका. तर हजारो माझे तत्त्वज्ञानाचे व्हिडिओ तर सोडाच, पण या ग्रस्ताने ज्या व्हिडिओवर ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ना त्या व्हिडिओ डोकूनसुद्धा पाहिलं नाही. त्या व्हिडिओत पहिलंच माझं वाक्य आहे, जीवात्मा आपल्या संस्काराने सोडून जातो. सगळा व्हिडिओ त्याच्यावर आधारलेला आहे. व्हिडिओतसुद्धा डोकवलं नाही ग्रस्त आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना मात्र आमच्या गुरुवरसुद्धा काळी रेषा मारायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा खुलासा आहे. कारण काय होतं, 4 लाख लोक ऐकतात आणि त्यामुळे त्यांना काही लोकांना असा भ्रम निर्माण होऊ शकतो की हां हे बघा हे असं म्हटलं आणि त्यांनी उत्तर दिलं नाही. तेव्हा असं होऊ नये, लोकांचा संभ्रम होऊ नये आणि आपण त्याला उत्तरच दिलं नाही तर मूकसंमती आपली आहे असंही त्यांना वाटू नये. तेव्हा कृपा करून नावग्रस्ताचं खूप छान आहे. अविनाश गोड बोले, अविनाश हा आत्मा असतो, त्याला नावही नसतं. उपजलिया बाळक असे नाम नाही असं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. अविनाशाला नाव नसतं पण व्यवहारासाठी नाव द्यावं लागतं. आणि गोड बोलल्याने असं तिखट प्रतिक्रिया व्यक्त करणं कसं काय जमलं. म्हणून मला इतक्या म्हणजे 12 वर्ष आपण चॅनल चालवतो पण पहिली प्रतिक्रिया ही जरा विनम्र भावाने मी सांगतो आहे त्या ग्रस्ताला की जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे ना तुम्ही यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. नाही शिकायला तर तुम्ही कोणाकडे शिकलात आणि तुमचं चॅनल जर ब्लँक आहे तर तुम्ही कसं काय इतक्या आत्मविश्वासाने एखाद्या गुरुबद्दल बोलू शकता. तेव्हा सांगायचा मुद्दा की आपण प्रतिक्रिया व्यक्त करताना पूर्ण ऐकत चला.
पूर्ण ऐकून मग प्रतिक्रिया व्यक्त करा. समोरच्याच्या माणसाला असं दुखून जखमी करू नका. आणि जर तसं असेल तर करा ना, नसेल तर आपल्या चॅनलवर आपलं विश्लेषण करा. लोक ऐकतात का बघा. म्हणून मी त्याच्या चॅनलवर दाबून बघितलं. चॅनलचा प्रयत्न ग्रस्ताने केला आहे. 7 सदस्य 12-13 वर्षापूर्वी चॅनल काढलं आहे, पण ते चॅनल तसंच राहिलं. मग टीका टिप्पण्या करायची सवय आहे का काय असं वाटायला लागलं ना मला. म्हणून हा खुलासा करतो की आपण संयमित प्रतिक्रिया व्यक्त करा. हां, आणि अनुभव, युक्ती आणि प्रमाण याचा धरून आम्ही बोलत असतो. शंकराचार्यापासून वेद उपनिषदापासून आत्तापर्यंत संत वाङ्मयापर्यंत त्याचं प्रमाण असतं आणि सैद्धांतिक असतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण माझे श्रोते आहात, तुम्हाला दुखवण्याची माझी इच्छा नाही आहे, पण बाकीच्या श्रोत्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून तुम्हालाही माहिती पाहिजे की मी कोणाकडे शिकलो, त्याने प्रश्न निर्माण केला. म्हणून सांगितलं तुम्हाला की या विद्वानाकडे मी शिकलो आहे आणि काय काय शिकलो हे मोठा एक इतिहास आहे, मोठं हे आहे. त्याने त्या ग्रस्ताने माझे 4000 व्हिडिओ अगोदर नीट ऐका आणि जमलं तर एकदा भेट द्या, या एकदा आपण चर्चा करूया. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घेत राहा, ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.